नमस्कार मंडळी, आज आहे संडे. सो आज काहीतरी स्पेशल बनलंच पाहिजे, म्हणून आपण आज बनवतोय कोळंबी राईस. तर चला बघूया की कशा पद्धतीने आपण कोळंबी राईस बनवणार आहोत. त्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. मी कोळंबी राईस बनवणार नाहीये, तर बनवणार आहे माझी दीदी. हाय. तर सगळ्यात पहिला आपण कोळंबी धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यावर लिंबू टाकून व्यवस्थित धुवून घेतली. त्याच्यानंतर आपण त्याच्यावर हळद टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता की आपण कशा पद्धतीने मिक्स करतोय. बघितलेली कोळंबी आपण लिंबूमध्ये धुवून त्याच्यानंतर त्याच्यात हळद टाकून करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर टोमॅटो लागणार आहे, कांदे लागणार आहेत, कढीपत्ता, तेजपत्ता, कोथिंबीर, गरम मसाला, चिकन मसाला, लसूणचा मसाला आहे. हा आहे हे काय हा आलं लसूण पेस्ट, घरगुती मसाला, हळद आणि तुम्हाला लागणार तेवढा राईस आणि हवं तसं तेल आणि चवीनुसार मीठ. आपण गॅस पेटवून घ्यायचा आहे. त्याच्यावर कुकर ठेवून आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित तेल टाकायचं आहे, तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं. त्याच्यानंतर तेल गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. तो व्यवस्थित गरम व्हायला द्यायचा आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता व्यवस्थित तडतडवून घ्यायचा आहे तेलामध्ये. त्याच्यानंतर आपण टाकल्यावरती कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता. कांदा व्यवस्थित मिक्स करून त्याला आपण लाल होईपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. बघा, अशा पद्धतीने आपण तेलामध्ये भाजून घेतला आहे व्यवस्थित, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित लाल कलर आला आहे. आणि आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून व्यवस्थित मिक्स केलं आहे. थोडा वेळ त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. कांदा आणि टोमॅटोला एकदम मिक्स करून झाकण ठेवून पण शिजवू शकता. बघा, ते शिजतं व्यवस्थित. बघा, आता व्यवस्थित बारीक आणि झालेलं आहे तेलामध्ये टोमॅटो आणि कांदा, तुम्ही बघू शकता. थोडंसं स्मूथ झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आता हळद टाकलेली आहे. त्यानंतर जे आपले मसाले होते ते टाकून घ्यायचे आणि त्याच्यानंतर जे आपले घरगुती मसाले आहेत ते आपण तुमच्या हिशोबानुसार टाकून घ्यायचे, जसं तुमच्या घरगुती मसाल्याला चव आहे तशा पद्धतीने. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघताय व्यवस्थित रेड कलर आलेला आहे त्याला. आपण थोडीशी कोथिंबीर अगोदरच टाकून घ्यायची जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो आहे. बघा, आणि मी व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे तो. त्याच्यामध्ये आपण थोडं कोकमचं पाणी टाकलं आहे, कारण त्याला थोडंसं आपल्याला आंबट असा चव द्यायचं आहे म्हणून. आणि आपण जी हळदीमध्ये कोळंबी ठेवली होती ती आपण या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतली आहे, तुम्ही बघू शकता. आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. असं छान असा मस्त रेड कलर सुटला आहे त्याला ग्रेव्हीला. आणि जो आपण आता राईस धुवून घेतलेला होता तो आपण व्यवस्थित टाकलेला आहे कुकरमध्ये त्या ग्रेव्हीमध्ये. आणि आपण तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित पाणी टाकून घ्यायचं आहे, जेवढा भात व्यवस्थित शिजेल. तुम्ही जो राईस घेताय त्याच्यानुसार तुम्ही अंदाजावर पाणी टाका. वर कोथिंबीर टाकून त्याला झाकण लावून ठेवून द्यायचे. मग आपण टोटल आम्ही 4 शिट्ट्या करणार आहोत. तुम्ही तुमचा जो राईस घ्याल त्याच्यानुसार शिट्टी करू शकता कुकरची. आणि हा आपला कोळंबी राईस तयार. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्यू.